सवाल। मंगेश मनोहर को बोलने दीजिए प्लीज। सन्माननीय सभागृह, या ठिकाणी माझ्या मागणीमुळं आपण विशेष आमसभा लावली त्याबद्दल सर्व सन्माननीय सदस्य, माननीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब, आयुक्त मॅडम आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो। अमरावती महानगरपालिकेच्या साफसफाईच्या मुद्द्यासाठी हे संपूर्ण सभागृह आज चिडून आहे। सभापती साहेबांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येकाचं म्हणणं नोट करून घ्या सिरियसपणे, कारण या शहरामध्ये साफसफाईच हा एक मुद्दा आहे की ज्या मुद्द्यामुळं अनेकांचे घरांची राख रांगोळी झालेली आहे। माझ्या प्रभागातील मागच्या वर्षी एक 22 वर्षाचा मुलगा एकुलता एक डेंग्यूनं मेला। त्या माहितीमध्ये अविनाश भाऊ मार्डीकर होते। म्हणजे शहरामध्ये जर समजा डेंग्यूनं जर समजा 22 वर्षाचे जर मुलं मरत असतील तर त्या शहराच्या स्वच्छतेवर आपण सर्व लोकांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। आज अमरावती महानगरपालिकेने जो ठेका दिलेला आहे तो ठेका 7 वर्ष म्हणजे 84 महिने हा ठेका दिला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात मी 25 वर्षापासून या महानगरपालिकेच्या सभागृहाच्या संपर्कात आहोत। दुसरी टर्म आहे माझी, तर किमान 3 वर्ष 4 वर्ष किंवा 5 वर्षाचा ठेका असतो। 7 वर्षाचा ठेका देण्याचं कोणी आणलं, हे कसं आणलं, हा माझा प्रश्न आहे। म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्टर काम करते नाही करता जे आपण चाचपणी करू शकतो 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, डायरेक्ट 7 वर्ष खूप मोठी बाब आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा आपण नोट करावा मॅडम, कारण कुठल्याही ठेकेदारावर कारवाई करायच्या वेळेस आपल्याला थोडा वेळ लागते। या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेनं जो काही कंत्राट दिला त्या कंत्राटामध्ये वाहन खरेदी करण्यासाठी त्यांना आपण वेळ दिलेला आहे। वाहन खरेदी करण्यासाठी आपण किती वेळ दिला त्यांना जाधव साहेब? 3 महिन्यापर्यंत त्यांना टेम्पररी वाहन रेंट बेसिसवर घेण्याकरिता आपण सांगितलेले होते आणि 3 महिन्यानंतर रिप्लेस करायचे होते। आपण ऑर्डर किती दिवस झाले यांना देऊन? आपण 28/11ला ऑर्डर दिलेली आहे। 1 तारखेपासून त्यांचं काम 1/12/2025 पासून माझ्याकडे जो करार आहे तो करार 28 नोव्हेंबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेनं हा करार केलेला आहे। 28 नोव्हेंबर, 28 डिसेंबर, 28 जानेवारी आणि आज 28 फेब्रुवारी आहे। कम्प्लिटली 3 महिने झालेले आहेत आणि 3 महिने म्हणजे 90 दिवस। 90 दिवसाचा हा कार्यकाळ संपलेला आहे। त्यामुळं अमरावती महानगरपालिकेनं कोणार कंपनीचा कंत्राट रद्द केला पाहिजे, कारण नियमानुसार हा जर समजा तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये या शहराला गाड्या उपलब्ध करून देत नसाल, स्वच्छता उपलब्ध करून देत नसाल, कामगार उपलब्ध करून देत नसाल तर आपण आमचा हसा करत आहात। मान्य सभापती महोदय, पार्ट ए अंतर्गत कोणार कंपनीचे सर्व मला ते म्हणायचं नाही आहे। करारनामा 2025 28 नोव्हेंबरला झालेला आहे। आज 3 महिने झालेले आहे। मी करारनाम्यानुसार बोलत आहे, कागदानुसार बोलत आहे। तुम्ही चुकीचं बोलू नका जाधव साहेब। एक तर तुम्हाला माहिती राहत नाही, अनेक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही सहाय्यक आरोग्य अधिकारी होते, आता आरोग्य अधिकारी आहे की नाही मला माहीत नाही, परंतु शहराची साफसफाईची स्वच्छता अतिशय घाण निर्माण झालेली असताना आपण या शहराला आणखी कशामध्ये घालत आहात मला समजत नाही। माननीय आयुक्त मॅडम, तुम्ही पूर्ण शहरामध्ये आम्ही या सभागृहामध्ये याच्या आधी अनेक वेळा पाहतो आहे, आपण सकाळी 7 वाजता 6 वाजता उठून पूर्ण शहरामध्ये फिरता, परंतु एवढं फिरत असताना आपल्या हाती आला काय? आज अमरावती महानगरपालिकेची आम्ही निवडून आलो, आमसभा लागली म्हणून हा विषय होत आहे। याच्या आधी तर सगळं गोलमाल काम होतं। याच्या आधी सगळं गोलमाल काम असताना आज आम्ही नगरसेवक आहोत। मी पहिल्याच वेळेस मी सन्माननीय स्वीकृत नगरसेवकांना माफी मागतो की त्यावेळेस मी म्हटलं होतं की हे सत्कार बाजूला ठेवला, पहिला साफसफाईचा मुद्दा घ्या, पण तरी आज जरी लागली असली तर मी सर्वांचा धन्यवाद देतो, कारण साफसफाईमुळं हा साफसफाईचा मुद्दा छोटा नाही आहे। डेंग्यूचे मच्छर आहे, साधे मच्छर आहे, नाल्या आहे, बिमाऱ्या आहे, आरोग्य, या सगळ्याचा जर विचार केला तर प्रत्येकाचा हा विषय आहे। सन्माननीय आयुक्त मॅडमचा बंगला 5,000 स्क्वेअर फुटाचा असेल आणि आमचा प्रभाग किमान 1,00,000-5,00,000 स्क्वेअर फुटापर्यंत आहे। सन्माननीय आयुक्त मॅडमच्या बंगल्यावर 15 कामगार असतील कमीत कमी, 2-3 शिफ्टमध्ये ड्रायव्हर, 2-3 शिफ्टमध्ये गार्ड, सिक्युरिटी गार्ड, स्वयंपाकवाले बाई, बाकीचे साफसफाईवाले। आमच्या प्रभागात फक्त 11 माणसं, म्हणजे 11। मी या महानगरपालिकेचा मॅडम जरी आपल्या सन्मान्य असल्या तर शहरामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यावर जर समजा 15 कामगार असतील तर या शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये 50-60 कामगार असले पाहिजे। मी आता तुम्हाला सांगतो मॅडम, मी परवाच्या दिवशी फोन केला एसआयला, किती कामगार आहे? फक्त 11 कामगार, 2 गाड्या। अरे बा, तुम्हाला 90 दिवस झाले असताना तुम्ही 2 गाड्या शहरामध्ये आमच्या प्रभागात फिरून राहिले, ही दयनीय परिस्थिती आहे। भाऊ माझं होऊ द्या पूर्ण प्लीज।
कारण महापौर साहेब थांबवणार आहे नंतर म्हणून सन्मानीय जी आप अपने समय पे बोलिए प्लीज। हो, विलासभाऊ, थांबा ना. उल्लेख नका करू या सभागृहात. ठिकाणी बोलणे मी दीजिए. उल्लेख यासाठी केला आहे की उनकी भावना आहे, त्यांना उनको जाणीव बोलणे आहे दीजिए. आयुक्त मॅडम आपल्या या शहरामध्ये खूप चांगलं काम करत आहे म्हणून मी पहिलेच सांगितलं आहे. परंतु या शहरामध्ये एवढं चांगलं काम करत असताना आपण 3 महिने झाले असताना सुद्धा आपण गाड्या उपलब्ध केल्या नाही. माणसं किती आहे तर माणसाचं उत्तर आमच्या समोर अजूनही दिलं नाही. आमचे या ठिकाणी अग्रवाल भाऊ बोलून गेले, माझे गुरु आहेत, संपूर्ण त्यांनी या ठिकाणी उहापोह केलेला आहे. एवढं सगळं असताना आपण कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही. आज आमसभेमध्ये बोलावं लागते म्हणून आम्ही बोलून राहिलो. परंतु शहराचा जर विचार केला तर खूप शहराची दयनीय परिस्थिती आहे. मुद्दा क्रमांक आपला जो नवीन जे करारनामा आहे त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 38.1 मधील अनुक्रमांक 12 मध्ये वाचा. यामध्ये आपण 38.1 मध्ये 5 नंबरचा जर मुद्दा घेतला तर याशिवाय घनकचऱ्याचे अनधिकृत डम्पिंगसाठी आपण 1 लाख रुपयाचा दंड आकारलेला आहे. माझ्या प्रभागामध्ये फजलपुरा स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी मोठी आग लागली. मॅडमला फोन केला मी, तात्काळ मॅडमनी गाड्या पाठवल्या, आग 2 टँकर विझवायला लागले. त्याला दंड केला काय 1 लाख रुपयाचा आपल्या करारनामामध्ये आहे. नोट करा. मान्य सभापती महोदय, त्या ठिकाणी आपला झोन नंबर 3चा ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथं कोणीतरी अज्ञाताने आग लावलेली कोणीतरी आहे. अज्ञातानं नाही, एक तर आमचे सचिन भाऊंनी सांगितले, माझाही मुद्दा तो आहे की स्मशानभूमीमध्ये डम्पिंग ग्राउंड नसतेच. ज्या ठिकाणी आपल्याला जाळतात, उद्या तुम्हाला जाळतील, मलाही जाळतील. स्मशानभूमीमध्ये डम्पिंग ग्राउंड नसते. तो उचलण्यासाठी आम्ही पुढच्या आमसभेमध्ये बोलणार आहोत काय बोलायचं आहे तर त्या ठिकाणी 2 टँकर बोलवून आम्ही हे बोलावलं. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कारवाई केली काय? तो त्या ठिकाणी जर कचरा उचलते, कचरा टाकते तर त्याची देखरेख ते महत्वाचं आहे. कुणी कसा काय लावा? मग तुमचे माणसं कुठे गेले? डम्पिंग ग्राउंड पाशी तुमचे माणसं असले पाहिजे. उद्या कोणी आग लावाल? त्याच्या आजूबाजूला वस्ती आहे. जर लोकांच्या घराला आग लागली तर हजारो लोकांचं या ठिकाणी मृत्यू होईल. म्हणून तुम्ही चुकीचं उत्तर देऊ नका. तो एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर महत्त्वाचा विषय, आपल्या महानगरपालिकेने जो काही कंत्राट दिला ज्या कंत्राटदाराला, त्यासाठी तो जर काम करत नसेल, मी म्हणत नाही, ह्या करारनामा म्हणतो की आपण समर्पित एजन्सी नियुक्ती केली पाहिजे. या ठिकाणी 38.2 मध्ये आयुक्त AMC कामाच्या व्याप्तीनुसार सेवा कंत्राटदाराच्या संकलन आणि वाहतूक ऑपरेशनच्या देखरेख आणि देखरेखीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करू शकतात. आवश्यक असल्यास आयुक्त AMC सेवा कंत्राटदाराच्या कामाच्या देखरेख आणि देखरेखीसाठी समर्पित एजन्सी नियुक्त करू शकतात. म्हणून तात्काळ याच्यावर आयुक्त महोदय, महापौर साहेब, काय संपूर्ण प्रत्येकाचा विचार, तुम्ही सुद्धा नगरसेवक झाल्यानंतर महापौर आहेत, हा आपल्या जनतेचा प्रश्न आहे. तर याच्यावर कुणी अंकुशच नाही आहे, कुणी कोणाचं ऐकत नाही. अरे बा, तुम्ही नगरसेवक काय, आमच्या आमदार महोदयाचं कोणी ऐकत नाही. आमदार सुलभाताई खोडकेंच्या PNना काल इथं कचरा आणून टाका लागला, आंदोलन करायला लागलं. मग आमदाराचं जर कोणी ऐकत नाही हे अधिकारी, तर तुमचं आमचं काय ऐकणार आहे? काल सुलभाताई खोडकेंचे PA जे आमचे ऋतुराज भाऊ, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहे, त्यांना तुमच्या मॅडमकडे कचरा आणावं लागलं. एवढी आमदाराची जर परिस्थिती, आमदाराच्या PAने जर सांगितलं जर काम होत नाही, तर आम्ही तर नगरसेवक चिल्लर आहे तुमच्यासाठी. म्हणून याच्यावर अंकुश लावण्यासाठी तात्काळ आजच आपण ही सभा संपल्यानंतर एजन्सी नियुक्त करा, असं मी म्हणत नाही, असं करारनामा म्हणतो. यानंतर अमरावती महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात मनुष्यबळ किती आहे याची साहेबांनी पूर्ण माहिती दिली नाही. फक्त 11 माझ्या एरियात कामगार आहे, 2 गाड्या आहे, आणि एवढं असताना किती कामगार पाहिजे हे तुम्ही माझं पूर्ण झाल्यावर सांगाल. त्यानंतर अमरावती महानगरपालिकेचा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रभागासाठी जे काही समजा आपण कामगार लावतो, त्या कामगारांना बिचारांना गम नाही आहे, त्यांना बूट नाही आहे, त्यांना ड्रेसेस नाही आहेत. उद्या समजा एखादा नाली पडला, एखादा काय झालं, त्याचा ESIC PF हे सुद्धा त्याचा अजून काढलं नाही. 3-3 महिने तुमची करारनामा झाल्यानंतर त्याही कामगाराचा आम्हाला विचार करावा लागेल, कारण तेही शेवटी आमच्या शहरातले नागरिक आहेत. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, या शहरामध्ये जो काही आपण साफसफाईचा मुद्दा आपण सगळ्यांनी घेतलेला आहे, त्या साफसफाईच्या मुद्द्यासाठी प्रत्येक नगरसेवकाची विचारणा केली पाहिजे की तुमच्या प्रभागात साफसफाई होते काय. कारण या शहरामध्ये आम्हा सर्व नगरसेवकांना निवडून जनतेने दिलेला आहे. जनता तुम्हाला म्हणत नाही, जनता आम्हाला म्हणते. प्रत्येक नगरसेवकाकडे कॉन्ट्रॅक्टर गेला पाहिजे की तुमच्या प्रभागाची साफसफाई योग्य झाली की नाही झाली मला लिहून द्या. म्हणजे डबल या सभागृहामध्ये बोलायचं काम नाही. विनाकारण आयुक्त मॅडम, महापौर साहेबांना गरम करायचं काही काम नाही आम्हाला. या शहराची साफसफाई होते किंवा नाही होत हे महानगरपालिकेचे नगरसेवक ठरवतात. कारण आज आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहोत.
सभागृहामध्ये आला असताना जर समजा नगरसेवकांनी संमती घेतली की तुमच्या एरियामध्ये संपूर्ण साफसफाई झाली तर उद्या कुठलाच नगरसेवक या सभागृहात बोलणार नाही, वेळ घेणार नाही या सभागृहाचा. बरोबर आहे ना? तर माझी विनंती राहील की संपूर्ण नगरसेवक, आमचे पंचनीव नगरसेवक सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या पत्राशिवाय यांचं बिल किंवा यांचा करारनामा पुढं गेला नाही पाहिजे. कारण जर आयुक्त मॅडम खूप स्ट्रिक आहेत, आमच्या आमदार महोदयाचं कोणी ऐकत नाही, आमच्या नगरसेवकाचं कोणी ऐकत नाही. आयुक्त मॅडमला माझी विनंती आहे की तुम्ही मॅडम, जेव्हा आपण आज हे घेतलं, आपण लोकांचा मेळावा घेतला आपल्या महानगरपालिकेत, प्रत्येकाच्या समस्या घेतल्या, त्या समस्येमध्ये मला मी पाहतो होतो की आपले शहर अभियंता आपल्याला सांगत होते की एक समस्या आहे बा, त्याला एक नगरसेवक विरोध करत आहे, तर तुम्ही म्हटलं त्यांना ऑर्डर करा, नगरसेवकाचं ऐकू नका. मग तुमचे शहर अभियंता सांगते की तुम्ही 4 नगरसेवक विरोध कराय, तरी तुम्ही म्हटलं की ते ऑर्डर नगरसेवक विरोधात करा. एवढ्या डॅशिंग आयुक्त या महानगरपालिकेला भेटल्या त्याबद्दल मला आनंद आहे. परंतु या महानगरपालिकेमध्ये जर खरंच जर काम होत असेल, नगरसेवक जर साफसफाई बोलत असतील तर त्याच्यावरही तुम्ही ऑर्डर दिली पाहिजे. म्हणजे नगरसेवकाला दाबण्यासाठी तुम्ही आहे, परंतु नगरसेवकांनी खरे प्रश्न मांडले त्याच्यासाठी तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांना गाठलं पाहिजे की तुम्ही हे काम करा. तर माझी विनंती आहे, या ठिकाणी महापौर महोदयांनी वेळ कमी दिला, माझे गुरुवर्य अग्रवाल भाऊंनी माझे जे मुद्दे होते ते घेतले, त्यामुळं मी संपूर्ण सभागृहाचं धन्यवाद देतो. परंतु शहराच्या साफसफाईच्या समस्येसाठी प्रत्येकाने सिरियस व्हा. कारण का माझा एक जवळचा मुलगा, एक 22 वर्षाचा मुलगा डेंग्यूनं मरण पावला. या शहराच्या माजी महापौर दीपालीताई गवळीचा मुलगा सुद्धा असाच एखाद्या अधिकाऱ्यांच्या कुरकाईमुळे एक मरण पावला. हे काय साधं सभागृह नाही आहे, या सभागृहातून निर्णय होतात, या सभागृहातून शहराची देखरेख ठेवली जाते. आणि या सभागृहातून जर समजा आपण लोकांना न्याय देऊ शकत नसाल तर हे सभागृह आमच्या कामाचं नाही. ठीक आहे, धन्यवाद.